पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला। मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन दुर्घटना। 5 जणांना बाहेर काढलं, 15 जण अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याची भीती। सलगच्या पावसामुळे गेल्या 48 तासात राज्यात 14 जणांचा मृत्यू। कुठे झाडं कोसळून तर कुठे घरं पडून दुर्घटना। मुंबईसह कोकण, पुणे आणि घाटमाथ्याला सर्वाधिक फटका। वसई विरारसह पालघरमध्ये पावसामुळे हाहाकार। केळवे गावात वीज पुरवठा खंडित, घरांमध्ये पाणी तर वसई विरार परिसरात ठिकठिकाणी बत्ती गुल। महावितरण विरोधात रोष। सोशल मीडियावर पैसे घेऊन शिव्या देतात तर महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही। मिसिंग लिंकच्या ट्रोलिंगवरून मुख्यमंत्र्यांचा इशारा। 1000 खोटारडे मेल्यानंतरही जन्माला आले असतील, मुख्यमंत्र्यांचा संताप। नवी मुंबई विमानतळाला गळती लागल्याचा विरोधकांचा आरोप। काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्याकडून 19,000 कोटींच्या प्रकल्पावर सवाल उपस्थित। डॉक्टर मारहाण प्रकरणी डोंबिवलीतले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक। चहूबाजूने टीकेची झोड उठल्यावर म्हात्रेकडून दिलगिरी, तर म्हात्रेची धिंड काढा, विरोधकांची मागणी। दशावतार कलाकारांचा सांस्कृतिक पुरस्कारात समावेश करणार मंत्री आशिष शेलारांची घोषणा। तर नमन लोककलेलाही समान महत्त्व द्यावं, आमदार भास्कर जाधवांची मागणी। आमदार निलेश राणेंकडूनही मुद्दा अधोरेखित। रिक्षा टॅक्सी चालकांना 16 ऑगस्टपासून मराठी सक्तीची। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून डेडलाईनची आठवण। चालकांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याची ही माहिती।